हुकुमशाही पद्धतीने स्थानिकांवरती लादला जात आहे शिलार धरण, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। कर्जत तालुक्यातील होत असलेल्या शिलार धरणाला स्थानिकांकडून केला जात आहे विरोध। तेथील स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता तसेच जनसुनावणी न घेता शिलार धरण हा प्रकल्प सरकार हुकुमशाही पद्धतीने लादण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। शिलार धरण या प्रकल्पाविषयी स्थानिकांकडून सभेचे आयोजन केले होते। या सभेमध्ये संपूर्ण विभागातून विरोध दर्शवला जात आहे। तसेच तेथे शिलार धरण प्रकल्प बाधित कमिटी नेमण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला। या सभेचे आयोजन स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामीण मंडल अध्यक्ष दिनेश रसाल यांच्या माध्यमातून करण्यात आले होते। यावेळी निलेश गोडविंदे, अनिल शेमटे, अशोक आसावले, मनोज भोईर, प्रकाश गोडविंदे, छगन सावंत, हरीश आहिर, काशीनाथ रसाल, दशरथ पुजारा, एकनाथ दरोडा, संतोष कदम, माधव निमने, वसंत रसाल, हरचंद्र निरगुडा, ऋषी पुंजारा, रवींद्र गोमारी, गणेश भगत तसेच या सभेसाठी अनेक स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगड न्यूज साठी रामदास माली, कशेले। कुठलं तर लेटर किंवा काहीतरी आपल्याकडे सूचना बोला बोला म्हटलं तर कुठल्या ग्रामपंचायतीत कुठल्या ठराव साधं घर बांधाय म्हटलं तर आपल्याला लेखी अर्ज करावा लागतोय। तर ग्रामपंचायत आपल्याला घर बांधाय देते जागा, मंजुरी दिली तर ही जागा कुणाची आहे, समस्या सोडवल्या कुणी आपल्या काही जनतेला माहित नाही, कुठल्याही समाजाचा असू दे, पण शासनाने ते विचारपूस करणं गरजेचं आहे। माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे। हुकुमशाही झाले, हा लोकशाही राज्य नाही सांगतायत। याच्यात कुणी बांधले असतील, कुणी पैशासाठी मागे जाईल, पण त्या वृत्तीचे आम्ही नाही, बरोबर। ही हुकुमशाही झाले, कारण तुम्ही सगळे लोकशाही, तुम्हाला प्रत्येकाचा अधिकार आहे तिथं मांडण्याचा, तुम्ही का बोलत नाही? मग याचाच तुम्ही कुठे दबाव खाले, तुम्हाला माहित पाहिजे। अहो तुम्ही जे पूर्वजात इंग्रजापासून आपण इथं राहतोय, आपण कुठून तर उचलून आणून तिथं ठेवलं का नाही? मग तुम्हाला अधिकार आहे तो मांडण्याचा। अहो ग्रामपंचायतीला लेटर नाही, जिल्हा परिषद तहसीलदार, आपल्याला काय चालू सूचना नाही, आणि लोकसभा डॅम होतोय। मी याच्या अर्थ हुकुमशाही झाली, मी आपण हुकुमशाहीत राहतोय हे तर माहित असणं गरजेचं आहे। कुठलाही काही गाव पातळीवर व्हायचा असेल तर पहिला तुम्हाला ग्रामपंचायतीचे परमिशन असले होत, भले तो पंतप्रधान असो नाही मंत्री असो, जिथं आपण राहतोय तिथं ठराव घेतल्याशिवाय पुढे काय होतं, मग याचा तरी वर्षभर झालेला आहे। आणि ग्रामसभेचा आपण ठराव घेतलं दिनांक 23/2/2026 सोमवारी सायंकाळी 7 वाजता शिलार धरण प्रकल्प बाधित सर्व गाव आणि वाड्यांच्या समाज बांधवांची एक व्यापक बैठक आज आपण मौजे किकवी येथे कशेले किकवी रोडवरती आपण या एका छोट्याशा फार्म हाऊसवरती आपण ही बैठक घेतली। आम्ही आज यापूर्वी जे आपण 25 मे 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने जे 2 धरण इकडे मंजूर केले, त्यामध्ये शिलार धरण हा मंजूर केला। त्या दिवसापासून आजपर्यंत आपण केलेले सर्व कार्यवाही, संबंधित विभागांना दिलेले धरण विरोधी अर्ज याचे वाचन आपण आज मीटिंगमध्ये केले। तसेच या मीटिंगमध्ये येत्या कालावधीमध्ये आम्ही प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब कर्जत यांना आम्ही आंदोलन करून घेराव घालणार आहोत, याचा निर्णय आज या बैठकीमध्ये ठामपणे झाला। तसेच प्रत्येक गाव आणि वाड्यामधून 4 प्रमुख सदस्य आणि या सर्व गावांच्यातून आलेले 4 सदस्य अशी एक संघर्ष समिती आम्ही लवकरच स्थापन करून आणि ती समिती रजिस्टर करून आम्ही त्या समितीच्या मार्फत आम्ही इथून पुढे या धरणाच्या विरोधात लढा देणार। मग आंदोलन असो, मोर्चे असो किंवा शासन दरबारी न्याय मागण्यासाठी जे जे आम्हाला उपाययोजना करायला लागतील ते आम्ही या समितीच्या मार्फत यापुढे करणार। आज बहुसंख्य उपस्थित असलेला आमचा प्रकल्प बाधित समाज यांना मी धन्यवाद देतो। तसेच उपस्थित असलेले आज पत्रकार यांना सुद्धा धन्यवाद देतो। आणि ही मीटिंग गुण्यागोविंदाने पार पडली। लवकरच म्हणजे परवा बुधवार दिनांक 25/2/2026 रोजी पुन्हा एकदा आम्ही बैठकीचं आयोजन केलं। या बैठकीमध्ये संघर्ष समिती स्थापन होईल आणि हा शिलार धरणाचा लढा अधिक तीव्र आणि व्यापक होईल। यावानीचा आणि टोकाचा इशारा दिलाय की आम्ही निवेदन देऊन झालेत, आम्ही ग्रामपंचायतचे ठराव दिलेत, PIL दाखल न्यायालयामध्ये। हे सर्व असताना तुम्ही संबंधित कंपनीची ठेकेदार कंपनी ही न कुणालाही विचारात घेता डायरेक्ट येते आणि काम चालू करते। मग हे कुठेतरी आमच्या मुलावर घाळ घालण्यासारखं आहे, आमच्यावर घाव घालण्यासारखं आहे, अन्यायकारक वागणूक ती कंपनी करत आहे। म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय की येत्या कालावधीमध्ये निवेदन देऊन जर सरकार ऐकलं नाही
तर आम्ही कर्जत मुरबाड हायवे चक्का जाम करून आणि तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही.